संत महात्म्यांनी देवाच्या चरणी समर्पित केली. आपले गुरुवर्य महाराष्ट्र त्यांचं बघा होत नाही. आज कुठं जायचं रे रत्न्या? राजनगावला जायचं. अंगावर ताप आहे तर गाडीत बसून महाराज झोपून या गावात कीर्तन केलं. महाराजाला साक्षी आम्ही आहे. ताप असला तरी महाराजांनी कीर्तन सोडले नाही. आम्हाला टीच भरलं तर आम्ही कीर्तन सोडून देतो. टीच किती आहे? टीच आहे. तसं शब्दाला काही आपल्याला किंमत नाहीये. विकास महाराज महिन्यापाशी ते पिशवी असते पहा. त्या पिशवीचं नाव काय आहे? परस परस परस. कधी ईद जात नाही. नाव काय? परस. तुम्हाला हा भाव कधी कळाच का संगीत? हात लवकर जात नाही आणि परस खूप परमार्थ मोठा आहे. पण देवाचं ध्यान नाही, चिंतन नाही, साधना नाही. वृत्ती कुठे आहे आमची? कृतीला महत्व नाहीये. कृती नाही, वृत्ती कशी आहे? वृत्ती जर प्रभूत लीन झाली तर सुखाचे शेजारी पाहुणे वृत्तीने परमार्थ करावा, कृतीने संसार करावा आणि प्रभूला अंतःकरणामध्ये खूप प्रेम करावं. एवढं केलं की आपलं काम झालं. पुन्हा ध्यान देऊ नये का? कृतीने संसार, वृत्तीने परमार्थ. हनुमानजीने अर्जुनाने लाखो अक्षुरी सैन्य मारले तरी त्यांना पाप लागलं नाही. कारण त्यांची कृती युद्धाची होती पण वृत्ती कृष्णमय होती, राममय होती, म्हणून त्यांना पाप लागलं नाही. आम्ही कृतीने कितीही भजन करा, कृतीने कितीही वाऱ्या करा, कृतीने कितीही ज्ञानेश्वरी पारायण करा, जोपर्यंत कल्पना भगवान होत नाही तोपर्यंत
कैसा जाती शुद्ध भाव हात पावनावरती अशा प्रकारे सर्वांना वळून गेलेले आहेत. काही ज्यांची आज पंगत आहे त्यांना नारळ द्यायचं आहे. आमचे बद्री महाराज बोलले आणि बरोबर आहे, खूप खर्च असतो. त्यांना श्रीफळ देणं या कर्तव्य आहेत. खरोखर आनंद वाटला मला की समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र नरहरी राजनगाव सर्व परिसरातून आलेले तमाम भक्त मंडळ आज उपस्थित आहेत. जे नाना पिंपळगावकर, चंद्रभान नाना जगदाने त्यांना धन्यवाद. आदरणीय शिंदे महाराज संभाजी ते उपस्थित आहेत. सर्वांना प्रणाम करतो आणि या ठिकाणी थांबतो. एक भजन घ्यायचं आहे, नाम धुवून घ्यायची आहे की नामामुळंच फक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यप काही करू शकला नाही. ते नाम आपल्याला अखंड मनामध्ये घ्यायचं आहे. असे हो रामदरबारला दशमी, एकादशी, द्वादशी, 27, 26, 27, 28 3 दिवस अखंड रामनाम जप आहे. 27 तारखेला आजच्या महिन्याला आणि त्या दिवशी बकरी ईद आहे. त्या दिवशी आपण गोमातेचं पूजन ठेवलेलं आहे. वेळेनुसार आमचे मित्रांना आमंत्रण देतो. आपण त्या कार्यक्रमाला रात्रंदिवस रामनाम जप आहे. 3 दिवस आणि शेवट 28ला कीर्तन होईल, सांगता होईल. आपण तेव्हा यायचं आहे. सर्वांना धन्यवाद करतो. एक भजन घेऊ. उद्या पूजनीय महाराज बरोबर 4 ते 6 वार्षिक कार्यक्रम होईल. सकाळी 8 वाजता दिंडी निघेल. आपल्या घरावर गुढ्यात उभरा. मला असं वाटतं इथं जे माणसं आले, आपले हिंदू आले, प्रत्येकाच्या घरावर भगवा झेंडा लावा असं मला वाटतं. काळी वाटली तुम्ही लावणार नाही असं मला वाटतं. एक झेंडा प्रत्येकाच्या घरावर झेंडा लावला पाहिजे. रोज आईचं दर्शन, वडिलांचं दर्शन, बायकोचं कपड्याला गंध पाहिजे, रोज तुळशीला पाणी घातलं पाहिजे, गौरांगाचं दर्शन केलं पाहिजे रोज, तर नक्कीच कल्याण होईल. रोज आपण असं करावं एवढं बोलतो. म्हणजे मलंगाचार्य गावातीलच ते महेश महाराज शस्त्रवाहनाची मला आठवण झाली. शस्त्रवाहना गेले, किती माणसं गेले, अण्णा गेले, नात्यांचे